विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 16वी कला आणि 16व्या कलेच्या अंतर्गत आज पदार्थ त्रिविध 3 म्हणून कोणकोण पदार्थ आहेत त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तर अध्यात्मादी 3. तर अध्यात्मादी 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत तर सांगतायत अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या 3 गोष्टी आहेत. म्हणे पण अध्यात्म शब्दाने काय घेतलं जातं वेदांतामध्ये तर इथं अध्यात्म शब्दाने घेतले जातात इंद्रिय. ठीक आहे. अधिदैव शब्दाने घेतल्या जातात देवता. त्या इंद्रियांची जी देवता आहे त्या देवतेंना म्हणायचं काय अधिदैव. आणि अधिभूत जे आहे त्या शब्दाने घेतल्या जातात कोण विषय. अर्थात त्या इंद्रियांचे जे शब्द स्पर्शादी विषय आहेत त्यांना घ्यायचं कोणत्या शब्दाने अधिभूत. 3 झाले ना अध्यात्म, अधिदैव, अधिभूत. तिथं आदिदैव झालंय, आदिभूत झालंय. पहा काय पाहिजे अधिदैव अधिभूत असं झालं. जाऊया पुढे. अंतकरणाचे दोष. तर अंतकरणाचे 3 दोष सांगितले जातात. कोण कोण मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय बरं अनेक जन्मजन्मांतराचं जे पाप आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी साचलेलं असतं त्याला म्हणायचं मल. किंवा पाप कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे की नाही तर ते काय आहे मलाचाच परिणाम आहे. ठीक आहे ना. पाप कर्म करण्याकडे जर प्रवृत्ती होत असेल तर त्याच्यावरून जाणलं जातं की आपल्या अंतकरणामध्ये अजून पाप आहे अर्थात मल आहे. दुसरा आहे विक्षेप. विक्षेप शब्दाचा अर्थ आहे चंचलता, चित्ताची चंचलता. काही पुरुषांचं चित्त अत्यंत स्थिर असतं. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना धीर गंभीरतेने विचार करतात. बोलायचं जरी असलं तर विचार करून बोलणार. आणि काही माणसं तसं नसतात. बोलल्यानंतर विचार करतात की अरे आपलं असं बोलायला नाही पाहिजे होतं चुकलं म्हणून. कळलं की नाही. मला याच्यातून हे सांगायचं आहे की चित्ताचा धर्म कोणता विक्षेप. स्थैर्यच नसतं आहे की नाही. असं वाटतं आता काय करू अमुक काम करू. थोड्या वेळात लगेच दुसरं काम करण्याकरता प्रवृत्त. थोड्या वेळात तिसरंच. कधी वाटतं घरी जाऊन आता संसारच केलेला बरा. कधी वाटतं नाही 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 आता अध्ययनच केलेलं बरं. कळलं की नाही. चित्ताची स्थिरता नसेल तर अशा गोष्टी घडतात. विक्षेप त्याला म्हणतात. पुढं आहे काय आवरण. आवरण दिलाय की नाही. आवरण दोष म्हणजे काय स्वस्वरूपाचं अज्ञान. आपल्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान नसणं यालाच काय म्हणायचं आवरण. हे 3 दोष झाले अंतकरणाचे. बरोबर. पुढे आहे अर्थ. काय अर्थवाद. अर्थवादाचे 3 भेद. अनुवाद, गुणवाद आणि भूतार्थवाद. बरोबर. अनुवाद म्हणजे काय बरं त्याच्या अगोदर अर्थवाद म्हणजे काय. अर्थवाद शब्दाचा अर्थ होतो निंदा किंवा स्तुतिबोधक जे वाक्य त्याला म्हणतात काय अर्थवाद. ज्या वाक्यातून निंदा केली जाते एखाद्या गोष्टीची, वस्तूची, व्यक्तीची किंवा स्तुती केल्या जाते त्याला म्हणतात अर्थवाद. मग अशा अर्थवादाचे 3 प्रकार आहे. काही अनुवादात्मक अर्थवाद असतो, काही गुणवादरूप अर्थवाद असतो आणि काही भूतार्थवाद असतो. त्यात अनुवाद म्हणजे काय तर अन्य प्रमाणाने एखादी गोष्ट सिद्ध असेल तर त्या गोष्टीचं पुन्हा कथन करणे याला काय म्हणतात अनुवाद. आहे की नाही. अन्यत्र सांगितलेली आहे तिचं फक्त काय केला अनुवाद केला जसंच्या तसं कथन करणं त्याला काय म्हणायचं अनुवाद. अन्य प्रमाणाने सिद्ध असणाऱ्या वस्तूचं आहे की नाही कथन करणे याला म्हणायचं अनुवाद. उदाहरण जसं अग्नी हिमस्य भेषजम. अग्नी हा काय आहे थंडीसाठी औषध आहे. आता प्रत्यक्ष प्रमाणाने सर्वांना ज्ञात आहे
की थंडी वाजली म्हणजे मनुष्य कशाजवळ जातो? अग्नीजवळ जातो. म्हणजे थंडीसाठी, थंडीचा उपाय, थंडीपासून वाचण्यासाठी उपाय अग्नी आहे, सर्वांना माहिती आहे. पण तरी जर कोणी म्हणत असेल की अग्नी हिमस्य भेषजम, म्हणजे अग्नी हा थंडीसाठी औषध आहे, तर हा काय झाला जी? अनुवाद. अन्य प्रमाणाने जी गोष्ट सिद्ध आहे तिचं कथन केलं, अनुवाद आहे. काय आहे? गुणवाद. आहे की नाही? गुणवाद म्हणजे काय बरं? बघा, अन्य प्रमाणाने जर विचार केला तर ती वस्तू तशी नाहीये, पण कोणत्या तरी गुणाला घेऊन त्या वस्तूला तसं कथन करणे याला म्हणतात गुणवाद. म्हणजे कसं बरं? उदाहरण, समजा यज्ञ चालू असतो आणि यज्ञामध्ये काय असतो? एक यूप असतो. यूप म्हणजे काय? खांब. यज्ञी आहे की नाही? काष्ट लाकडाचा खांब असतो, त्याला यज्ञाचा यूप असं म्हणतात, स्तंभ विशेष. आणि तो कशाचा बनलेला आहे? लाकडाचा. तो यद्यपि तसं पाहिलं तर सूर्य आहे का? नाही आहे. परंतु त्या यूपाचं स्तवन करण्याकरिता, स्तुती करण्याकरिता बोलल्या जातं काय? की एषः यूपः आदित्य. हा यूपच काय आहे? आदित्य आहे. आदित्य आहे म्हणजे सूर्य आहे. आता पहा, इथं प्रत्यक्ष प्रमाणाने विचार केला तर सूर्य वेगळी गोष्ट आहे आणि हा यूप म्हणजे खांब आहे की नाही? लाकडाचा बनवलेला, जो की यज्ञामध्ये उभा केलेला आहे. यूप त्याला म्हणतात. दगड लावून त्याला हात बार काय पुढून एक लाव, मागून एक लाव. हा, तर चला काय चाललं आपलं? प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिलं तर काष्ट विशेष आहे, तो आदित्य नाही आहे, सूर्य नाही आहे. परंतु त्याला सूर्य म्हटल्या जाऊ राहिलं का बरं? गुणाला घेऊन. सूर्य जसा प्रकाशमान आहे तसा तो यज्ञीय स्तंभ सुद्धा चमकणारा आहे, म्हणून म्हटलं जातं की हा यूप काय आहे? आदित्य आहे. हा कोणता वाद झाला? गुणवाद. गुणाला घेऊन त्याची स्तुती, गुणवाद झाला. त्याच्या पुढे आहे तिसरा, कोणता? भूतार्थवाद. आहे की नाही? भूतार्थवाद म्हणजे काय बरं? की जी वस्तू जशी आहे तसंच तिचं कथन, तिला काय म्हणायचं? भूतार्थवाद. ठीक आहे ना? म्हणजे कधी कधी काय असतं, एखादं वाक्य स्वार्थामध्येच प्रमाण असतं, त्याच्यातून काही विषय सांगायचं नसतं. मग तो जो वाद आहे त्याला म्हटलं जातं काय? भूतार्थवाद. उदाहरणार्थ, जसा समजा इंद्र आहे आणि वज्रहस्तः पुरंदर असा शब्द प्रयोग केला जातो. म्हणजे पुरंदर शब्दाचा अर्थ होतो इंद्र. कसा इंद्र? की ज्याच्या हातामध्ये काय आहे? वज्र आहे. वज्रहस्त, वज्र आहे ज्याच्या हातामध्ये, असा इंद्र. आता वज्र आहेच त्याच्या हातामध्ये, आहे तसंच तो आहे आणि तसंच त्याचं प्रतिपादन केलं जाऊ राहिलं, म्हणून याला काय म्हणायचं? भूतार्थवाद. सिद्ध अर्थाचा कथन, याला म्हणायचं भूतार्थवाद. झालं जी? अर्थवादाचे 3 भेद: अनुवाद, गुणवाद, भूतार्थवाद. पुढे चला. पुढे आहे अवधी. अवधी शब्दाचा अर्थ होतो सीमा, हद्द, मर्यादा. ठीक आहे? आता इथे तिघाची अवधी सांगतायत. कोण कोण आहेत ते 3? बोधाची, वैराग्याची, उपरतीची. सर्वांबरोबर अवधी शब्द काय होणार? त्याचं अनुकर्षण करायचं, अनुवृत्ती करायची. म्हणजे काय? बोधाची अवधी, वैराग्याची अवधी आणि उपरतीची अवधी. बोध म्हणजे ज्ञान, तर ज्ञान संपादन करायचं कोटपर्यंत. ज्ञानाची अवधी कोटपर्यंत? जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी दृढ, ऐक नाही, मी ब्रह्म आहे असा दृढ साक्षात्कार होत नाही तोपर्यंत ज्ञानासाठी प्रयत्न. मग ती काय झाली ज्ञानाची अवधी? एकदा का दृढ बोध झाला मीच ब्रह्म आहे म्हणून, आहे की नाही, आता पुन्हा आणखीन काही प्रयत्न करण्याची गरज नाही आहे, ती अवधी झाली. ठीक आहे? पुन्हा सांगितलं वैराग्याची अवधी, वैराग्याचा शेवट, वैराग्याची मर्यादा कुठपर्यंत, आहे की नाही? तर अवधी जोपर्यंत इहलोकातले आणि परलोकातले विषय बिलकुल तुच्छ वाटत नाही, त्याच्याविषयी अजिबात मनाची आसक्ती होत नाही, तोपर्यंत वैराग्य. एकदा झालं की मग आता पुन्हा आणखीन काही वैराग्य संपादन करायचं राहिलं नाहीये. उपरती, उपरती शब्दाचा अर्थ होतो चित्ताचा निरोध, नाही की नाही? मग चित्ताचा निरोध रूप जो उपरती, त्याला उपशम असंही म्हणतात. त्याची काय असते? अवधी असते, मर्यादा असते, ब्रह्म साक्षात्कार होईपर्यंत. चला, तर 3 प्रकारची अवधी झाली: बोधाची अवधी, वैराग्याची अवधी आणि उपरतीची अवधी. पुढे अवस्था. अवस्था 3 आहेत.
कोण कोण? जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. अवस्था म्हणजे काय? अवस्था शब्दाचा अर्थ होतो 3 देहांचा व्यवहार काल. अवस्था शब्दाने काय घ्यायचं? स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 देह आहे की नाही? तर या देहांचा जो व्यवहाराचा काल आहे त्याला म्हणतात अवस्था. मग स्थूल देहाच्या व्यवहाराचा काल अशी जी अवस्था ती कोणती? जागृत अवस्था आहे. सूक्ष्म देहाचा व्यवहाराचा काल ती अवस्था म्हणजे स्वप्नावस्था आहे. आणि कारण देहाचा व्यवहाराचा काल ती अवस्था म्हणजे कोणती? सुषुप्ती अवस्था. तात्पर्य, जागृत अवस्थेमध्ये स्थूल देहाला प्राधान्य असतं, स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाला प्राधान्य असतं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह मुख्य आहे. ठीक आहे. या 3 अवस्था झाल्या. पुढे आत्मा, बरोबर आहे की नाही? तर आत्मा देखील 3 प्रकारचा. एक ज्ञानात्मा आहे, एक महान आत्मा आहे आणि तिसरा आहे ज्ञातात्मा. लिहिलं तिथं, तर तिथं तसं नाही पाहिजे, शांतात्मा असा शब्द आहे. ज्ञानात्मा, महानात्मा, शांतात्मा. म्हणजे का हो, आत्म्याचे असे 3 प्रकार तर पहिल्यांदाच ऐकले बा, आणि आतापर्यंत समजत होतो की आत्मा एकच आहे म्हणून. खरं वस्तुतः आत्मा तो एकच आहे, परंतु व्यवहारामध्ये लोक ज्याला आत्मा समजतात त्या गोष्टीला घेऊन मुख्य आत्म्यापर्यंत न्यायचं आहे. म्हणून व्यावहारिक आत्म्याला घेऊन 3 प्रकारचे भेद केल्या जातात. पंचदशीमध्ये सुद्धा हा विषय येणार आहे. ठीक आहे. तर ज्ञानात्मा कोण? महानात्मा कोण? शांतात्मा कोण? तर ज्ञानात्मा शब्दाने घेतल्या जाते बुद्धी. बुद्धीला काय म्हणायचं? ज्ञानात्मा. बर, महानात्मा म्हणजे कोण? तर महानात्मा शब्दाने घेतलं जातं महत्तत्व. काय? महत्तत्व, प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं तत्व महत्तत्व. मग त्याच्यापासून अहंकार, अहंकारापासून पंचतन मात्रा अशी जी परंपरा चालते ना, तर त्यामध्ये महत्तत्व म्हणून जे आहे ते महानात्मा. आणि शांतात्मा कोण? तर शुद्ध ब्रह्म जे आहे त्याला म्हणायचं काय? शांतात्मा. ठीक आहे. आता पुढे आणखीन दुसऱ्या रीतीने आत्म्याचे भेद सांगतात. पाहता खाली आत्म्याचे भेद कोण कोण? मिथ्यात्मा, गौणात्मा आणि मुख्यात्मा. बरोबर. तर मिथ्यात्मा कोण आहे हो? तर स्थूल आणि सूक्ष्म शरीरांचा जो समूह किंवा स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हा काय आहे? मिथ्यात्मा आहे. त्याचा वाद होतो. अज्ञान कालात आपण त्याला आपलं स्वरूप समजतो, त्याचा वाद होतो. म्हणून देह, मग तो स्थूल शरीर घ्या किंवा सूक्ष्म शरीर घ्या, हा काय झाला? मिथ्यात्मा. गौणात्मा कोण आहे हो? तर गौणात्मा म्हटला जातो पुत्राला. मुलगा, स्वतःचा मुलगा, पुत्र वगैरे जो असतो ना, तो काय आहे? गौणात्मा आहे. आणि मुख्यात्मा म्हणजे कोण? साक्षी, कूटस्थ. हा काय आहे? साक्षी म्हणा, कूटस्थ म्हणा, त्याला काय म्हणायचं? मुख्यात्मा. ठीक आहे. चला पुढे. ज्याचा कशाने बाध होत नाही असा असणारा आत्मा तो झाला कोण? मुख्यात्मा. ठीक आहे. पुढे आनंद. आनंदाचे देखील 3 प्रकार आहे. कोण कोण? विषयानंद, वासनानंद आणि एक आहे ब्रह्मानंद. ठीक आहे. तर आता वासनानंद म्हणजे काय? विषयानंद म्हणजे काय? ब्रह्मानंद म्हणजे काय? तर बघ समजून घेऊया. तर ब्रह्मानंद म्हणजे काय हो? तर समाधी कालामध्ये, ठीक आहे ना, समाधी कालामध्ये आविर्भूत प्रगट जो बिंबभूत आनंद त्याला म्हणायचं ब्रह्मानंद. ठीक आहे. किंवा सुषुप्ती कालामध्ये सुद्धा जे आनंदाचं भान आहे तो सुद्धा बिंबभूत आनंद आहे, ब्रह्मानंद आहे. एवढंच की तो आवृत्त आहे. ठीक आहे ना, सुषुप्तीचा आनंद. तर समाधी अवस्थेमध्ये आविर्भूत अर्थात प्रगट झालेला आहे की नाही, जो बिंबभूत आनंद त्याला म्हणतात काय? ब्रह्मानंद. पुढे ब्रह्मानंद आहे, त्याच्यानंतर वासनानंद आणि विषयानंद आहे की नाही. तर वासनानंद म्हणजे काय आणि विषयानंद म्हणजे काय? तर वासनानंदाचा अर्थ आहे सुषुप्तीतून जेव्हा मनुष्य जागा होतो, बरोबर, आणि उदासीन अवस्थेत असतो, त्यावेळेस जी काय थोडीफार आनंदाची अनुभूती येते त्या आनंदाचं नाव आहे काय? वासनानंद आहे की नाही. म्हणजे विषयापासून, विषयाच्या निमित्तानेही तो आनंद नाही आहे. मग कसा आहे तर पुन्हा समाधी आदी कालामध्ये जसा आत्मानंद प्रगट होतो, अनुभूती येते, तसंही नाही आहे.
सुषुप्तीतून उठला आहे, उदासीन अवस्था आहे. अशा उदासीन अवस्थेमध्ये प्रतीत होणारा जो आनंद, त्याचं नाव आहे कोणता आनंद? वासनानंद. चला पुढचा आहे तिसरा विषयानंद. विषयानंद काय हो? तर जागृत कालामध्ये विषयाची प्राप्ती झाली, समजा आपल्या प्रारब्धानुसार किंचित थोडेफार विषयाची प्राप्ती झाली, तर काय होतं? जागृत अवस्थेमध्ये समजा आपण विषयाची इच्छा करतो, विषय प्राप्तीसाठी मनुष्य प्रयत्न करतो, आणि प्रयत्न करून समजा यत्किंचित विषय प्राप्त झाला, तर विषयाची प्राप्ती आणि इष्ट विषयाची प्राप्ती झाल्यामुळे तेवढ्या कालापुरती क्षणभर का होईना बुद्धी स्थिर होते. दोन गोष्टी झाल्या, विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता. आणि त्या स्थिर बुद्धीमध्ये जे आत्मानंदाचं भान, यद्यपि विषयात आनंद नाहीच आहे, विषयाने फक्त काय झालं, क्षणभराकरिता बुद्धी स्थिर झाली. आणि स्थिर बुद्धीमध्ये आपला जो मूळ आनंद आहे ना, आत्मानंद, त्याची अभिव्यक्ती होते. स्थिर बुद्धीतच आत्मानंदाची काय होत असते? अभिव्यक्ती होते. मग विषयाच्या निमित्ताने यत्किंचित थोड्या काळापुरती जी बुद्धीची स्थिरता झाली आहे, त्या बुद्धीमध्ये जे आत्मानंदाचं भान, तो जो आनंद, त्याला म्हणतात काय? विषयानंद. लक्षात आलं जी? आता तो इथं विषयात आनंद नाहीये, नेहमी आपण ऐकतोय म्हणून विस्तार करण्याची गरज नाहीये. पण विषयानंद कळाला, विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता, आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचं भान, तो जो आनंद आहे त्याला म्हटलं गेलं इथं काय? विषयानंद. त्यालाच लेशानंद असंही म्हणतात, त्यालाच मात्रानंद असंही म्हणतात. आणखी नावं कोणत्या आनंदाला? विषयानंदाला लेशानंद, मात्रानंद अशीही नावं आहेत. झाले आनंदाचे 3 प्रकार. ठीक आहे, विषयानंद, वासनानंद, ब्रह्मानंद. त्याच्या पुढे जाऊया. पुढे आहे आता काय जी? अंध्यादी. आहे की नाही? अंध्यादी. तर हे देखील 3 आहेत. कोण? अंध्य, मांद्य आणि पटुत्व. हे 3, या तिघाला म्हणतात अंध्यादी. आदी शब्दाने पुढचे 2 घ्यायचे असतात. तर अंध्यादी. अंध्यादी म्हणजे काय पण? तर अंधता, आंधळेपणा, जो नेत्राचा धर्म आहे त्याला म्हणतात अंध्य. ठीक आहे ना जी? अंधता, आंधळेपणा. मग त्याच्या निमित्ताने नुसतं डोळ्याचंच घ्यायचं नाही, सर्व इंद्रियाचं घ्यायचं. समजा उदाहरणार्थ कान असतील, कानाने ऐकू येत नसेल तर तो काय झाला? त्याचा बधिरपणा. ठीक आहे ना? वगैरे त्या इंद्रियाचं तसं घ्यायचं. आणि अंध्य झालं. अंध्य काय आहे? चक्षुरादी इंद्रिय, त्या इंद्रियांच्या द्वारे अजिबात न दिसणे, त्याला म्हणायचं आंधळा. चक्षुरेंद्रियाच्या द्वारे बिलकुल काही दिसत नसेल, ज्ञान होत नसेल, तर त्याला काय म्हणायचं? अंध्य, अंधपणा. कर्णेंद्रियाने अजिबात ऐकू येत नसेल तर त्याला काय म्हणायचं? बधिरपणा. हे झालं. मग मांद्य काय आहे बरं? तर मांद्य म्हणजे इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाचं ज्ञान होतं, पण अल्प, थोडं ज्ञान होतं, त्याला काय म्हणायचं? मांद्य. आहे की नाही? काहींचे डोळे असे असतात पहा, त्यांना स्पष्ट रूपाने सारं दिसत नाही, थोडं दिसतं, त्याला काय म्हणायचं? मांद्य आहे. त्या ठिकाणी चक्षुचा धर्म आहे, इंद्रियांचा धर्म आहे मांद्य. आणि एक आहे पटुत्व. नेहमी येतो हा पटु शब्द, पटुत्व शब्द. पटुत्व म्हणजे काय? तर इंद्रियांच्या द्वारे आपापल्या विषयाचं स्पष्ट ग्रहण होत असेल तर त्या इंद्रियांच्या ठिकाणी असणारा धर्म म्हणजे पटुत्व. बरोबर? तर कोणी आपण म्हणू शकतो ना, माझ्या ठिकाणी काय अंधत्व आहे म्हणजे अजिबात दिसत नाही. माझ्या ठिकाणी मांद्यत्व आहे म्हणजे काय? थोडं दिसतं. माझ्या ठिकाणी काय? पटुत्व आहे म्हणजे मला चष्माही लावण्याची गरज नाही, सर्व काही मला इंद्रियाने ज्ञान होतं. 3 धर्म झाले. कळलं? काय काय? अंध्य, मांद्य आणि पटुत्व, इंद्रियांचे धर्म आहेत. पुढे चला. पुढे काय आहे? उद्देश आदी. त्याच्यातही 3 आहे बघा. उद्देश, लक्षण आणि परीक्षा. उद्देश म्हणजे काय बरं? नाम मात्रेण वस्तू संकीर्तनम उद्देश. केवळ नाव घेऊन वस्तूचं कथन करणे याला म्हणतात उद्देश. ठीक. लक्षण. लक्षण म्हणजे काय बरं? लक्षणाचं काय लक्षण केलंय? असाधारण धर्मो लक्षण. तर असाधारण कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही वस्तूचा असाधारण धर्म सांगणे
त्याला म्हणतात काय लक्षण. असाधारण धर्म म्हणजे काय, तो धर्म त्याच ठिकाणी राहतो, त्याच वस्तूच्या ठिकाणी राहतो, इतर ठिकाणी राहत नाही, असा जो धर्म त्याला म्हणायचं असाधारण धर्म. उदाहरणार्थ गंधवत्व कुठं आहे, पृथ्वीच्या ठिकाणी आहे, बाकीच्या कुठंच ठिकाणी नाही, म्हणून पृथ्वीचं ते काय झालं लक्षण, असाधारण धर्म असल्यामुळे. असाधारण धर्माला लक्षण असं म्हणतात की जो धर्म एकाच ठिकाणी राहतो, तिथून अन्यत्र राहत नाही, तो त्या वस्तूचा असाधारण धर्म असतो. आणि जो असाधारण धर्म असतो तेच त्या वस्तूचं काय असतं लक्षण. बर, परीक्षा काय बरं, परीक्षा म्हणजे हा लक्षितस्य लक्षणम संभती नवा इति विचार परीक्षा. थोडक्यात पदकृती आहे की नाही. लक्षितस्य ज्याचं लक्षण केलं आहे त्याच्या ठिकाणी लक्षण जातं किंवा जात नाही असा जो विचार त्याला म्हणतात काय परीक्षा. बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या लक्षणामध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, दोष येता कामा नये असा जो विचार केला जातो त्याला म्हणतात परीक्षा. ठीक आहे जी, 3 झाल्या. उद्देश, लक्षण, परीक्षा. पुढे येषणा. येषणा 3 प्रकारच्या आहेत. येषणा म्हणजे काय बरं, येषणा शब्दाचा अर्थ होतो इच्छा किंवा वासना. त्या 3 प्रकारच्या आहेत, वासना किंवा इच्छा. पुत्रैषणा, वित्तैषणा, लोकैषणा. पुत्रैषणा म्हणजे पुत्राची इच्छा, पुत्र प्राप्त व्हावा अशी वासना. वित्तैषणा म्हणजे धन प्राप्त व्हावं अशी वासना, त्याला वित्तैषणा म्हणतात. आणि लोकेषणा, लोकेषणा म्हणजे काय बरं, तर सर्व लोकांनी माझी स्तुतीच करावी, कोणीही माझी निंदा करू नये अशा प्रकारची जी इच्छा, त्या इच्छेला म्हणतात काय लोकेषणा. कळलं की नाही. माझी सर्व लोकांनी काय केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे आणि निंदा केली नाही पाहिजे अशा प्रकारची जी इच्छा तिचं नाव आहे लोकेषणा. किंवा लोकेषणा शब्दाचा दुसरा एक अर्थ परलोक प्राप्तीची जी इच्छा, स्वर्गादिलोक प्राप्तीची जी इच्छा त्याला देखील म्हणतात, त्या इच्छेला देखील म्हणतात काय लोकेषणा. कळलं की नाही. आणि ही ज्या 3 येषणा आहे की नाही, पुत्रैषणा, वित्तेषणा, लोकेषणा, या 3 येषणा, या 3 वासना याच्याच अंतर्गत जवळजवळ जगातले सर्वच लोक बसलेले आहेत. कुणाला पुत्रैषणा आहे, कुणाला वित्तैषणा आहे, कुणाला लोकेषणा आहे. कळलं की नाही. उगं कोणी एखादाच कोणी महात्मा या 3 येषणापासून सुटलेला आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर 3 येषणा ज्याच्या ठिकाणी नाही तोच असतो कोण, महात्मा. कळलं की नाही. महात्मा पुरुषाच्या ठिकाणी या येषणा नसतात, बाकीच्या सर्वांच्या ठिकाणी असतात. हा त्याचा. पुढे चला. कारण. ठीक आहे ना. कारण. कारण म्हणजे काय बरं, कारण म्हणजे कर्माचं साधन. कारण शब्दाने काय घ्यायचं, कर्माचं साधन. असे 3 आहेत. कोण कोण बरं, मन, वाणी आणि काया. काया शब्दाचा अर्थ होतो शरीर. बघा, मनाने सुद्धा काही कर्म केले जातात, त्याला मानसिक कर्म असं म्हणतात. वाणीने देखील काही कर्म केले जातात, बोलल्या जातात, कोणाला शिव्या दिल्या जातात, कोणाची स्तुतीही केली जाते, त्याला काय म्हणायचं वाचिक कर्म. आणि शरीराने सुद्धा भरपूर कामं केले जातात, कर्म केले जातात, त्याला काय म्हणायचं कायिक कर्म. कळलं की नाही. शरीराने आपण गेलो रसोई घरामध्ये, स्वयंपाक बनवला, चपात्या वगैरे लाटल्या, भाजी केली, सर्व काही केलं आहे की नाही, ते काय झालं कायिक कर्म. ठीक आहे ना. आणि मनाने अत्यंत प्रसन्नतेने केलं, कोणाला शिव्या देत किंवा लय व्यग्र होत असं नाही केलं, तर ते मानसिक शुभकर्म. कळलं की नाही. आणि करता करता एकमेकाला शिव्या न देता केलं तर ते आणखीन चांगलं आहे. शिव्या देऊन केलं तर त्याच्यामध्ये वाचिक कर्मही अशुभ कर्म घुसलं असं त्याचा अर्थ होतो. कळलं की नाही. चला 3 कर्म कळाले. कोण कोण, हा मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि कायिक कर्म. ठीक आहे. पुढे चला. कर्तव्याधी. तर कर्तव्याधी देखील 3 आहे. कर्तव्य आहे आधी, आरंभी, ज्यांच्यामध्ये, असे 3. पहिलं झालं कर्तव्य, दुसरं कोण ज्ञातव्य, आणि तिसरं कोण आहे प्राप्तव्य. तर काही गोष्टी कर्तव्य असतात. कर्तव्य म्हणजे काय, करण्याला योग्य, त्याला म्हणायचं काय कर्तव्य. हा. काही आहे ज्ञातव्य. ज्ञातव्य म्हणजे जाणण्याला योग्य, अर्थात ज्ञानाचा विषय, की आता अमुक गोष्टीचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे, ती वस्तू काय झाली ज्ञातव्य, ज्ञानाचा विषय आहे की नाही. पुन्हा काही काय आहे प्राप्तव्य. बरोबर आहे की नाही.
तर ज्ञानाचा विषय झालं ब्रह्म आणि आत्मा यांचा एकत्वाचा निश्चय हा काय आहे, ज्ञातव्य आहे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट आहे प्राप्तव्य. प्राप्तव्य म्हणजे काय, प्राप्त करण्याला योग्य असं काय आहे बरं, ज्ञानाचं फल जो मोक्ष तो काय आहे, प्राप्तव्य आहे. तर मोक्ष झाला प्राप्तव्य. बरोबर. जीव ब्रह्माची एकतेचा निश्चय हा झाला ज्ञातव्य. बरोबर. आणि एक आहे कर्तव्य. कर्तव्य म्हणजे करण्याला योग्य. ठीक आहे ना जी. चला, तर कर्म उपासना हे सर्व कर्तव्य आहेत. पुढे कर्म आलं तर कर्म 3 प्रकारचं आहे. कोण कोण, पुण्यकर्म, पापकर्म आणि एक आहे मिश्र कर्म. काही पुण्यकर्म आहे, परोपकार आहे की नाही वगैरे, नामस्मरण, चिंतन, ध्यान, धारणा हे सर्व काय पुण्यकर्म आहे. निषिद्ध कर्माचं आचरण केलं तर ते पाप कर्म आहे. काही सुरा, दारू पिणं, खोटं बोलणं आहे की नाही खाऊ ते खाणं हे पाप कर्म आहे. आणि काही कर्म कसे असतात, मिश्र कर्म आहे. ठीक आहे. पुढे चला, आणखीन दुसऱ्या रीतीने दुसऱ्या अंगाने कर्माचे 3 प्रकार सांगितले जाऊ राहिले. कसे, तर संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. बरोबर. संचित कर्म म्हणजे काय, आतापर्यंत सृष्टी उत्पन्न झाल्यापासून तर आतापर्यंत जेवढे मनुष्य जन्म झाले असतील आपले, त्या मनुष्य जन्मामध्ये आपण केलेले जे शुभ कर्म आणि अशुभ कर्म, पुण्यात्मक कर्म, पापात्मक कर्म, त्यांचा जो संचय, एक मोठा साठा संग्रह झालेला आहे, त्याला म्हणायचं काय, संचित कर्म. आता या मनुष्य जन्मात सुद्धा आपल्या हातून जे अनेक कर्म घडतात, शुभ किंवा अशुभ, रोज काही काही कर्म घडतातच की नाही, चांगले किंवा वाईट. मग त्याच्यापासून काय उत्पन्न होतात, शुभ कर्मापासून, विहित कर्मापासून पुण्य आणि निषिद्ध कर्मापासून पाप. मग सारं एकत्र होत चालतात, त्याची रीळ बनत चालते, संग्रह होतो, त्याला काय म्हणायचं, संचित. आणि एका एका कर्मामध्ये सुद्धा अनेक जन्म देण्याचं सामर्थ्य असतं. ज्याप्रमाणे आपण एक दाणा पेरला ज्वारीचा, तर त्याच्यापासून कणीस लागलं म्हणजे किती दाणे झाले, अनंत दाणे. एका दाण्यापासून अनेक दाणे झाले. तसं आपण जे काय कर्म करतो ना, ते एका एका कर्मामध्ये अनेक जन्म देण्याचं काय असतं, सामर्थ्य असतं. तर हे जे संचय आहे, पाप पुण्याचा संग्रह, समूह, त्याला म्हणायचं काय, संचित. आणि मग पुढे काय, संचित कर्माच्या नंतर पुढचं काय आहे, क्रियमाण. क्रियमाण कर्म म्हणजे काय बरं, वर्तमान जन्मामध्ये केल्या जाणारं जे कर्म आता जे आपण करतो आहोत वर्तमान कालात, त्याला काय म्हणायचं, क्रियमाण कर्म. ज्ञानाच्या अगोदर केल्या जाणारं पण, ज्ञानाच्या नंतर सुद्धा या शरीर इंद्रिय मन यांच्याकडून होणारं जे कर्म, त्याला म्हणतात काय, क्रियमाण कर्म. त्याला आणखीन एक शब्द आहे क्रियमाण कर्मासाठी, आगामी कर्म. ठीक. तिसरा आहे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, आपल्याला हे जे वर्तमान कालात शरीर भेटलाय की नाही, तर वर्तमान जन्म ज्या कर्मामुळे भेटलाय त्याला म्हणायचं काय, प्रारब्ध कर्म. ठीक आहे ना जी. म्हणजे ज्याच्या उपभोगाला आरंभ झालेला आहे असं जे कर्म, त्याला म्हणतात प्रारब्ध. म्हणजे काय, आपण प्रत्येक मनुष्य जन्मात शुभ किंवा अशुभ कर्म करून जो काय पाप पुण्याचा साठा तयार केलेला आहे, त्याला संचित म्हटलं गेलं. त्याच्यातून भोगण्याकरिता जे काय थोडंसं कर्म बाहेर आलं आहे, फलोन्मुख झालेलं आहे, त्याला म्हणायचं काय, प्रारब्ध कर्म. की ज्याच्या निमित्ताने आता आपल्याला वर्तमान शरीर प्राप्त झालेलं आहे, ते झालं कर्म. कोणतं, प्रारब्ध कर्म. ठीक आहे. आणि रोज आपल्या हातून जे घडतं आहे चांगलं किंवा वाईट कर्म, त्याला म्हणतात काय, क्रियमान कर्म. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्यानंतर काय आता, कर्मादी आहे की नाही. कर्मादी म्हणजे कर्म आहे आधी, आरंभी, सुरुवातीला, ज्या तिघामध्ये त्या तिघांना म्हणायचं काय, कर्मादी. असे कोण कोण आहे मग, कर्म, विकर्म आणि अकर्म. ठीक आहे. तर तिघाचे अर्थ वेगवेगळे आहेत. कर्म म्हणजे काय, कर्म शब्दाचा अर्थ आहे वेद विहित कर्म. वेदाच्या द्वारे विहित जे कर्म आहे, प्रतिपादित जे कर्म आहे, त्याला म्हणतात कर्म. ठीक. विकर्म काय आहे, तर वेदाच्या विरुद्ध जे कर्म, म्हणजे जे वेदाने करायला सांगितलं नाही असं जे कर्म आहे नाही, शराब पिणे वगैरे वगैरे, ते कोणतं कर्म आहे, विकर्म त्याला म्हणतात. कर्म कळालं, विकर्म कळालं. काय आहे अकर्म, म्हणजे काय बरं, वेद विहित किंवा वेद विरुद्ध आहे की नाही, दोन्ही प्रकारचं कर्म न करणे, याला म्हणतात अकर्म.
थोडक्यात उदासीन कर्म. विहित कर्म बी केले जात नाही आहे, निषिद्ध कर्म बी केले जात नाही आहे, त्याला काय म्हणायचं? अकर्म. काय म्हटलं आहे? अकर्म. दोन्ही प्रकारचं कर्म न घडणं त्याला म्हणायचं अकर्म. कळालं मग? कर्म, विकर्म आणि एक आहे अकर्म. ठीक आहे, पुढे चला. पुढं काय आहे? कारणवाद. कारणवाद म्हणजे सृष्टी वगैरे कशी उत्पन्न झाली किंवा घट कसा उत्पन्न होतो, जगाची उत्पत्ती कशी होते, ही प्रक्रिया सांगण्याकरिता शास्त्रकारांचे हे 3 वाद चालतात. कोण कोण? आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद. त्यात आरंभवाद कोणाचा आहे? नैयायिकांचा. परिणामवाद कोणाचा आहे? सांख्यांचा. आणि विवर्तवाद कोणाचा आहे? वेदांत्यांचा. ठीक आहे, 3 वाद. तर आरंभवाद म्हणजे काय? तर आरंभवादामध्ये काय आहे बघा. समजा उदाहरणार्थ घट आहे, घट फुटला तर फुटत फुटत कुठपर्यंत गेला? देणुकापर्यंत. मग आता पुन्हा 2 देणुक एकत्र आले, 2 परमाणू एकत्र आले तर काय तयार झाला? देणुक. असे 3 देणुक एकत्र आले तर काय झाला तयार? त्रसरेणू. असं करत 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 कार्य उत्पन्न होतं, अंतिम अवयवी उत्पन्न होतो, घट उत्पन्न होतो. ठीक आहे ना? मग ही जी प्रक्रिया आहे याला म्हणायचं काय? आरंभवाद. आरंभवादामध्ये कारण जशाच्या तसं राहून कार्याला उत्पन्न करतं. कपालापासून घट झाला, कपालात काही परिवर्तन झालं नाही, कपाल तसेच आहे, पण त्यांनी घटाला उत्पन्न केलं, याला काय म्हणतात? आरंभवाद. ठीक आहे. परिणामवाद वेगळा आहे. तर परिणामवाद कसा आहे बरं? तर परिणामवाद जसं दूध आहे आणि दुधाचं दही बनलं, तर आता दूध राहिलं नाही, ते काय झालं? दही झालं. हा काय झाला? त्याचा परिणाम. त्याला म्हणायचं परिणामवाद. सांख्यशास्त्रकार याला मानतात. प्रकृतीचा परिणाम हे जगत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना जी? हा परिणामवाद झाला. बरं, पुढे काय आहे? विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे काय बरं? अधिष्ठान स्वरूप असणारी वस्तू ती निर्विकार रूपाने जशीच्या तशी राहून तिच्या ठिकाणी अज्ञानाधिकामुळे जी अन्य वस्तूची प्रतीती येते, तर ती जी वस्तू सर्पाधिक ती काय? अधिष्ठानाचा विवर्त. अधिष्ठान इथं रज्जू आणि त्याच्यावर प्रतीत झाला कोण? सर्प. तर रज्जूचं विवर्त आहे कोण? सर्प. विवर्ताची परिभाषा केली जाते अधिष्ठानाहून विपरीत सत्तावान आणि अन्यतारूप. अधिष्ठानित आहे रज्जू, त्याची व्यावहारिक सत्ता, बरोबर, सर्पाची प्रातिभाषिक सत्ता आहे की नाही? मग अधिष्ठानाहून विपरीत सत्ता झाली की नाही? रज्जूपेक्षा विपरीत दुसरी सत्ता झाली सर्पाची. आणि अन्यता रूप आहे, रज्जू वेगळी गोष्ट आहे, सर्प वेगळी गोष्ट आहे. म्हणून अधिष्ठानाचा विवर्त आहे अध्यस्त पदार्थ. ठीक. ब्रह्म अधिष्ठान आहे, त्याची पारमार्थिक सत्ता, त्याच्यावर हे जगत अध्यस्त आहे. मग या जगताची एक तर व्यावहारिक सत्ता म्हणा किंवा प्रातिभाषिक सत्ता म्हणा, तर अधिष्ठानाहून विपरीत सत्ता झाली. आणि ब्रह्म म्हणजे काही जगत नाही आहे, अन्यथा रूप आहे. म्हणून ब्रह्माचं विवर्त आहे कोण? जगत. म्हणून वेदांत मतामध्ये जगत काय? मायेचा परिणाम आणि ब्रह्माचं विवर्त आहे. जगतासाठी माया ही उपादान कारण आहे, पण कोणतं उपादान कारण आहे? परिणामी उपादान कारण माया. आणि विवर्त उपादान कारण आहे कोण? ब्रह्म. जे विवर्त उपादान असतं ना, त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा काही बदल होत नाही, ते जसंच्या तसं राहून अध्यस्त वस्तूसाठी अधिष्ठान असतं. कळलं? चला, तर हा विवर्तवाद झाला. 3 वाद झाले. पुढे काय आहे बरं? हा, काल. तर काल 3 प्रकारचे आहे. काळ म्हणा, काल म्हणा. कोण कोण? भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काळ. भूतकाळ संपून गेलेला मागचा, वर्तमान काळ आता चालू असलेला, आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे येणारा. हे 3 काळ झाले. चला, पुढे आहे जाग्रत. आहे की नाही? तर जाग्रत पहा काय आहे. तर जागृतीचे 3 भेद. काही जाग्रत आहे, काही जाग्रत स्वप्न आहे, आणि काही जाग्रत सुषुप्ती आहे. बऱ्याच ठिकाणी शब्द येतात, ध्यानात ठेवायचे. काय जी? जाग्रत स्वप्न, जाग्रत सुषुप्ती. ठीक आहे. तर जाग्रत काय आहे, जाग्रत स्वप्न काय आहे, जाग्रत सुषुप्ती काय आहे, थोडं समजून घेऊया. समजा आता आपण वर्तमान काळात कोणत्या अवस्थेत आहोत?
जागृत अवस्थेत आहे की नाही. आणि या जागृत अवस्थेत असून जर आपल्याला स्वरूप साक्षात्कार झाला तर त्याला म्हणायचं जागृत जागृत. व्यावहारिक जागृत अवस्था आणि तिच्यात स्वरूप साक्षात्कार झाला त्याला काय म्हणायचं जागृत जागृत. ठीक आहे. पुढचं काय आहे जागृत जागृत नंतर जागृत स्वप्न. ठीक आहे ना. आता समजा आपण जागृत अवस्थेत आहोत, व्यावहारिक जागृत अवस्था आहे बरोबर आहे. आणि जागृत अवस्थेत असून आपण जर या क्षणी भूतकाळातलं काही चिंतन करत असेल किंवा भविष्य काळातलं काही चिंतन करत असेल म्हणजे मनोराज्य स्थापन करत असेल त्याला म्हणतात काय जागृत स्वप्न. जागृतीत असून स्वप्नात आहे. केव्हा आता हे जागृत आहे ऐक नाही, परंतु विचार करतोय भूतकाळातला आहे नाही. अरे यार बघा त्या माणसाची म्हैस किती सुंदर आहे, अशीच होती माझी म्हैस, मेली बिचारी. कळलं की नाही. भूतकाळातला विचार आहे. किंवा जागृतीत असून आपण भविष्य काळातलं काही मनोराज्य स्थापन करत असो ते मनोराज्य म्हणजे काय स्वप्नच आहे. मग याला काय म्हणायचं जागृत स्वप्न. कळलं. चला तिसरं काय आहे जागृत सुषुप्ती. आता समजा आपण ध्यान द्या जागृत अवस्थेत आहोत बरोबर, परंतु जागृत अवस्थेत असून देखील भ्रमाने अगदी जड झालेलो आहे, वृत्ती जड झाली आहे, काही जाणायला तयार नाही आहे की नाही. त्याला काय म्हणायचं तंद्रात्मक. त्याला काय म्हणायचं जागृत सुषुप्ती. जागृतीत असून सुद्धा सुषुप्ती. कळलं की नाही. आणि जागृत सुषुप्तीमध्ये सर्व ऍक्सिडेंट होतात आहे की नाही. म्हणायला जागृत आहे, ड्रायव्हर गाडी चालवतो आहे, झपकी आली कळलं की नाही, लगेच गाडी कुठाची कुठे येऊन जाणार. कळलं. तर 3 अवस्था कळल्या की नाही. जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती. पुढे जाऊया. पुढे काय बरं जीव सापडलं. तर जीवाचे देखील 3 भेद आहे बघा. पारमार्थिक जीव, व्यावहारिक जीव आणि काय प्रातिभासिक जीव. पारमार्थिक जीव म्हणजे कोण कूटस्थ चैतन्य आहे की नाही. अंतःकरणाचं अधिष्ठानभूत चैतन्य कूटस्थ चैतन्य ते पारमार्थिक जीव आहे. तो त्याचा कशाने वाद होत नाही, निवृत्ती होत नाही. ठीक. एक आहे व्यावहारिक जीव. व्यावहारिक जीव म्हणजे काय सावास अंतःकरण रूप जीव. अंतःकरणात पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब ज्याला चिदाभास म्हणतात त्याच्या सहित अंतःकरण हा झाला कोणता व्यावहारिक जीव. आणि काय प्रातिभासिक जीव. कोणता आहे तो प्रातिभासिक जीव. समजा आता आपण स्वप्नावस्थेत गेलो, स्वप्न पडलं आपल्याला. ठीक आहे. मग आता साभास अंतःकरण रूप जो जीव होता आपला व्यावहारिक जीव आहे की नाही, त्या व्यावहारिक जीवाच्या ठिकाणी एक नवीनच जीव उत्पन्न झाला स्वप्नात. स्वप्नामध्ये काय नवीनच सार दिसतं की नाही. तर त्या स्वप्नामध्ये अध्यस्त जो जीव त्याला म्हणतात काय प्रातिभासिक जीव. पारमार्थिक जीव कूटस्थ, व्यावहारिक जीव चिदाभासहित अंतःकरण आणि प्रातिभासिक जीव म्हणजे कोणता स्वप्नामध्ये प्रतीला येणारा जो आपलं स्वरूप त्याला म्हणायचं काय प्रातिभासिक जीव. ठीक आहे ना. कूटस्थाच्या ठिकाणी अध्यस्त रूपाने असणारा जो स्वप्नातला जीव अध्यस्त जीव त्याला म्हणायचं प्रातिभासिक जीव बरोबर. चला पुढे. पुढचा शब्द काय आहे जीवच आहे का. तर आणखी दुसऱ्या रूपाने जीव सांगतात आता विश्व तेजस प्राज्ञ. तर जीवाला एक संज्ञा येते विश्व, कधी तेजस कधी प्राज्ञ संज्ञा येते. तर विश्व संज्ञा केव्हा येते तर जागृत अवस्थेमध्ये 3 देहाचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला म्हणतात विश्व. ठीक आहे. तेजस म्हणजे काय तर स्वप्न अवस्थेमध्ये स्थूल देहाचा त्याग करून केवळ सूक्ष्म आणि कारण देहाचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला म्हणतात तेजस जीव. स्वप्नावस्थेचा अभिमान असंही म्हटलं जातं. स्वप्नावस्थेमध्ये काय स्थूल देहाचा अभिमान नाही आहे. मग कशाचा अभिमान आहे सूक्ष्म आणि कारण इन 2 देहाचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला म्हटलं गेलं तेजस जीव. तिसरा आहे कोणता प्राज्ञ. तर सुषुप्ती कालामध्ये काय सुषुप्तीकालीन जीव म्हणजे कसा की ज्या ठिकाणी ज्या अवस्थेत स्थूल देहाचा अभिमान नाही आहे, सूक्ष्म देहाचा सुद्धा अभिमान नाही आहे, केवळ कारण देहाचा अभिमान धारण करणारा जीव आहे सुषुप्तीतला. म्हणून सुषुप्तीतल्या जीवाला म्हटलं जातं काय प्राज्ञ स्वरूप जीव. 3 झाले की नाही विश्व तेजस प्राज्ञ.
झालं. पुढे चला. ताप. ताप किती प्रकारचे आहे? 3. ताप शब्दाचा अर्थ होतो दुःख, आणि ते दुःख देखील 3 प्रकारचे आहे. अध्यात्म, अधिदैव, अधिभूत. अध्यात्म ताप, अध्यात्म दुःख म्हणजे काय? तर बघा, अध्यात्म शब्दाचा अर्थ घेतला जातो आत्म्याच्या आश्रयाने असणारं स्थूल किंवा सूक्ष्म शरीर, आणि त्या स्थूल सूक्ष्म शरीराच्या निमित्ताने होणारा जो ताप, व्याधी अर्थात दुःख, त्याला म्हणायचं काय? अध्यात्म ताप किंवा आध्यात्मिक दुःख, व्याधिरूप ताप आहे तो. पुढचा आहे अधिदैव. अधिदैव म्हणजे काय बरं? तर देवतांच्या निमित्ताने होणारं जे दुःख, त्याला म्हणायचं काय? अधिदैव, अधिदैविक ताप किंवा अधिदैव ताप, अधिदैविक दुःख. म्हणजे कसं बरं? समजा उदाहरणार्थ थंडी, अत्यंत उष्णता, त्रास होतो की नाही? त्याच्यापासून दुःख होतं की नाही? अतिशय थंडी असेल त्याच्यापासूनही दुःख होतं, अतिशय गरमी असेल त्याच्यापासून दुःख होतं, किंवा अतिवृष्टी झाली. आता आपल्या हातात आहे वृष्टी करणं, देवताच्या हातात आहे, देवता लोकांच्या, त्यांच्या निमित्ताने दुःख होऊ राहिलं. अतिवृष्टी झाली किंवा अनावृष्टी झाली, पाऊस अजिबात पडलाच नाही, तेव्हाही दुःख होतं. किंवा विद्युत पडली आकाशातून, किंवा भूकंप झाला, किंवा सुनामी लाटा आल्यात, अशा प्रकारे जे या इत्यादी निमित्ताने जे दुःख होतं त्या दुःखाला म्हटले गेलं आहे काय? अधिदैविक दुःख किंवा अधिदैव ताप. ठीक आहे. पुढचं आहे कोणतं? अधिभूत. अधिभूत म्हणजे कसं बरं? तर आपल्या शरीराला सोडून चक्षुरेंद्रियाला दिसणारे जे पदार्थ, उदाहरणार्थ चोर, व्याघ्र, लांडग, इंचू, सर्प इत्यादिकापासून होणारं जे दुःख, त्याला म्हणतात काय? अधिभूत दुःख आहे की नाही, किंवा अधिभूत ताप. अधिदैव ताप आणि अधिभूत ताप यात काय फरक आहे? अधिदैव तापामध्ये बाहेरूनच दुःख आहे, पण त्या अशाच ज्या लोकांपासून आहे की जी डोळ्याला दिसत नाही, आपल्यापासून भिन्न आहे, देवता लोक, त्यांच्यापासून होणारं दुःख आहे की नाही. आणि अधिभूत तापामध्ये काय अंतर आहे की आपल्या शरीराहून भिन्नच आहे, पण चक्षुरादी इंद्रियाला दिसणारे आहे, चोर, व्याघ्रादिक, त्यांच्यापासून जे दुःख, त्याला म्हणतात काय? अधिभूत किंवा अधिभौतिक दुःख. 3 दुःख कळाले. साऱ्या जगातल्या दुःखाचा अंतर्भाव या 3 दुःखातच होतो. ठीक आहे. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. पुढे जाऊया. पुढे काय बरं? नादादी. कळलं? तर नादादी, नाद आहे आदी, आरंभी, ज्या तिघांमध्ये, त्याला म्हणतात काय? नादादी. असे 3 आहेत. कोण कोण? नाद, बिंदू आणि कला. ठीक आहे. तर ओंकार किंवा शब्दगुण किंवा पराधिक वाणी असा जो शब्द आहे त्याला म्हणायचं काय? नाद. ओम हा नाद आहे की नाही, किंवा शब्दगुणालाच काय म्हणतात? नाद वगैरे. बिंदू काय आहे? तर ओंकाराचा अलक्ष अर्थरूप जो तुरीय पद, म्हणजे ओम पदाने ज्या अर्थाचं ग्रहण केलं जातं आहे की नाही, तुरीय पद ज्याला म्हणतात, ब्रह्मपद ज्याला म्हणतात, त्याला म्हटलं जातं इथं काय? बिंदू. अलक्ष अर्थरूप जे तुरीय पद ते आहे इथं बिंदू. आणि कला म्हणजे काय बरं? तर ओंकार शब्दामध्ये ज्या मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आहे की नाही, तर त्यांचं परावाणी रूप जो शब्दाचा अवयव, परावाणी बोलणे आहे की नाही, म्हणजे काय? आकार, उकार, मात्रा हेच घ्या, याला म्हणायचं इथं काय? कला. थोडक्यात तर नाद, बिंदू आणि कला झालं. तर ओंकारचं स्पष्ट उच्चारण होऊन ऐकायला येत आहे, हा झाला नाद. ओंकार पदाने जो अर्थ ग्रहण केला जातो अंतिम, तो झाला बिंदू. आणि ओंकाराच्या ज्या मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आदी, त्याला म्हणायचं कला, असा अर्थ घ्यायचा. ठीक आहे. पुढे चला. पुढे काय आहे? निवृत्ती. निवृत्ती देखील 3 प्रकारची आहे. कोणती कोणती? भ्रमजची, सहजची, कर्मजची, असं म्हटलंय की नाही. त्यांनी अनुवाद करताना तसं केलं बघा. तिथं भ्रमज की असेल ना, यांनी काय केलं? भ्रमज की काढलं आणि ची लिहिलं. पण खरे शब्द कसे पाहिजे होते? हा आहे की नाही. तर भ्रमजाची, सहजाची आणि कर्मजाची असे शब्द पाहिजे होते.
ठीक आहे ना, मराठीच्या अनुसार. तर निवृत्ती 3 प्रकार आहे. भ्रमजाची म्हणजे काय बरं? भ्रमजाची म्हणजे भ्रमाने उत्पन्न झालेले जे पदार्थ सर्पाधिक आहे की नाही, भ्रमापासून उत्पन्न झालेले जे तादात्म्य त्याची निवृत्ती, त्याला म्हणायचं काय? भ्रमजाची निवृत्ती. भ्रमापासून उत्पन्न झालेलं जे तादात्म्याधिक त्याची निवृत्ती, याला म्हणायचं भ्रमजाची निवृत्ती. दुसरं आहे सहजाची निवृत्ती. एक असतं सहज तादात्म्य, कळलं की नाही? सहज तादात्म्य त्याची सुद्धा ज्ञानाने काय होते? निवृत्ती होते. मग त्याला काय म्हणायचं? सहजाची निवृत्ती. समजा ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानी पुरुषाचा देहपात झाला, तर देहपात झाल्यानंतर ती जी निवृत्ती आहे तिला म्हणायचं काय? सहजाची निवृत्ती. जे साथ होतं त्याची निवृत्ती. पुढे काय आहे? कर्मज निवृत्ती. कर्मजाची निवृत्ती. कर्मापासून उत्पन्न झालेले तादात्म्य, उदाहरण कर्म केलं आपण, त्यापासून उत्पन्न झालं प्रारब्ध. प्रारब्धाची सुद्धा ज्ञानाने काय होते? निवृत्ती. त्याला म्हणायचं कर्मजाची निवृत्ती. कर्मापासून जे उत्पन्न झालं आहे, शुभ अशुभ कर्मापासून जे उत्पन्न झालं आहे प्रारब्धाधिक संचिताधिक त्याची निवृत्ती, त्याला म्हटलं जातं इथं काय? कर्मजाची निवृत्ती. झालं. कर्मजाची प्रारब्धाची निवृत्ती भोगाने पण होते, आहे की नाही? भोगून ज्ञानाचं प्रारब्ध काय होतं? समाप्त होतं. झाला अर्थ? चला पुढे काय आहे? पाप कर्म. पाप कर्मात देखील 3 प्रकार आहे बघा. काय काय? उत्कृष्ट पाप, बरोबर, मध्यम पाप आणि काय? सामान्य पाप. उत्कृष्ट पाप म्हणजे कोणतं पाप? चांगलं पाप म्हणजे काय? चांगलं नाही, चांगलं म्हणजे मोठं. उत्कृष्ट पाप म्हणजे मोठं पाप, कळलं की नाही? कोण म्हणलं? हा, उत्कृष्ट पाप म्हणजे मोठं पाप, सर्वात मोठं पाप. दारू पिणं, सोन्याची चोरी करणं, बलात्कार करणं वगैरे वगैरे महापाप सांगितलंय काही काही. उत्कृष्ट पाप. मध्यम पाप, सामान्य दर्जाचं पाप, बरोबर. आणि हे काय? कोणतं? सामान्य पाप. चालता चालता पायाखाली मुंग्या नेल्या, पापच झालं, पण ते कसं आहे? सामान्य पाप आहे. चला पुढे काय आहे? पुण्यकर्म. याच्यात देखील 3 प्रकार आहे. मध्यम पुण्य आणि सामान्य पुण्य, बरोबर. हा, ते प्रसिद्ध आहे म्हणून सांगायची गरज नाही. पुढे काय आहे? प्रपंच. प्रपंच 3 प्रकारचा आहे. कोणता? स्थूल प्रपंच, सूक्ष्म प्रपंच आणि कारण प्रपंच. स्थूल देहाधिक स्थूल प्रपंच आहे, सूक्ष्म शरीर सूक्ष्म प्रपंच आहे, अज्ञान कारण प्रपंच आहे. पुढे काय? प्राणायाम. प्राणायामाचे देखील 3 प्रकार. पूरक, कुंभक, रेचक. पूरक म्हणजे काय? तर घराने नाकाने आतमध्ये श्वास घेणे, याला म्हणायचं पूरक. पूर्ण केला, पूर्ण करणे. आतमध्ये घेतलेला श्वास काही काळपर्यंत रोखून ठेवणे, त्याला म्हणतात कुंभक. ठीक आहे. आणि पुन्हा तो श्वास पुन्हा बाहेर काढणे, याला म्हणायचं रेचक. तर पूरक, कुंभक, रेचक. कुंभकात पुन्हा 2 प्रकार. आंतरकुंभक, बाह्य कुंभक. आत गेलेला श्वास आतच रोखून ठेवणे, याला आंतरकुंभ म्हणतात. आणि समजा आता रेचक केलं, बाहेर काढला श्वास, बाहेरच थांबून ठेवणे, श्वास आत न येऊ देणे, याला म्हणायचं काय? बाह्य कुंभक. असे प्रकार आहेत. पुढे चला. पुढे काय बरं? हा, प्रारब्ध. प्रारब्धाचे देखील 3 प्रकार आहे. इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, बरोबर आहे की नाही? काही प्रारब्ध कसं असतं? इच्छा, आपली इच्छा होती केलं, इच्छा प्रारब्ध आहे. काही अनिच्छा, आपली इच्छा नसते पण करावं लागतं नाईलाजाने, त्याला काय म्हणतात? अनिच्छा प्रारब्ध, बरोबर. आणि काय असतं? परेच्छा. इच्छा नाही आहे, अनिच्छा नाही आहे, पण दुसऱ्याची इच्छा आहे, ते करावंच लागतं, त्याला काय म्हणतात? परेच्छा. नोकर वर्गाचा सर्वांचं काय आहे? परेच्छा प्रारब्ध आहे. कळलं की नाही? झालं मग 3 प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. पुढे काय आहे? ब्रह्म. ब्रह्माचे पण बघा, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. स्थूल प्रपंचाचा अभिमानी देव परमात्मा, त्याला म्हणतात काय? विराट. समष्टी सूक्ष्म प्रपंचाचा अभिमानी, त्याला म्हणायचं हिरण्यगर्भ. आणि समष्टी स्थूल प्रपंचाचा अभिमानी विराट.
समष्टी सूक्ष्म प्रपंचाचा अभिमानी हिरण्यगर्भ आणि एक आहे अंतर्यामी माया विशिष्ट चैतन्य, त्याला म्हणतात काय ईश्वर. ही तीन झाले. पुढं काय आहे मिश्र कर्म. हे देखील तीन प्रकारचं आहे. कसं कसं उत्कृष्ट मध्यम आणि सामान्य. म्हणजे उत्कृष्ट मिश्र कर्म, मध्यम मिश्र कर्म आणि सामान्य मिश्र कर्म, पाप पुण्यात्मक मिश्र कर्म. त्याच्यातही तीन प्रकार केले. मग उत्कृष्ट मध्यम सामान्य. पुढे मूर्ती. मूर्ती किती आहे तीन. कोण कोण ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू भगवान आणि एक आहे शिव महादेव. पुढे लक्षण. लक्षणाचे दोष तीन आहे. अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव. केलेलं लक्षण सर्व लक्षावर जात नसेल, काही लक्षाच्या ठिकाणी कमी पडत असेल, त्याला काय म्हणतात अव्याप्ती. बरोबर बरोबर आहे ना. उदाहरण अव्याप्तीचं काय उदाहरण आहे. ते अतिव्याप्तीचं उदाहरण दिलं जातं. अव्याप्तीचं उदाहरण काय दिलंय. एक खुरवाली ते असंभवाचं लक्षण आहे. एक शपवत्वम हे असंभवाचं उदाहरण आहे. शृंगित्वम कपिलत्वम अव्याप्ती. लक्षण काय केलं आहे कपिलत्वम गोरलक्षणम. जी काळी आहे ती गाय. मग आता कपिलत्वम असं गायीचं लक्षण केलं तर ते लक्षण कसं आहे अव्याप्त आहे. कारण हे लक्षण पांढऱ्या गायीवर जाईल का नाही जाणार ना, कमी पडलं ना, मग अव्याप्ती झाली. आणि शृंगित्वम गोरलक्षणम. जिला शिंग आहे तिला काय म्हणतात, ही काय झाली अतिव्याप्ती. म्हशीला बी शिंग आहे, हरणीला बी शिंग आहे, त्यालाही काय म्हणावं लागेल गाय म्हणावं लागेल. अतिव्याप्ती झाली की नाही. हां मग अतिव्याप्ती येता कामा नाही. लक्षणाचे हे दोष आहेत. तेच लक्षण असतं की ज्याच्यामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव दोष नसतात. ठीक आहे. असंभव समजा गायीचं लक्षण केलं एक शपवत्वम गोरलक्षणम. जिला एक खुर आहे त्याला काय म्हणतात. जगात कोणती गाय सापडेल अशी एक खुरवाली आहे का. एकही नाही आहे. गायीला किती खुरं असतात दोन असतात. एक खुर कोणाला असतं मग घोड्याला असतं. पण लक्षण कुणाचं चालू आहे गायीचं. गायीवर जाईल का नाही. मग काय झाला असंभव. ठीक आहे. पुढे चला लोक. लोक तीन प्रकारचे आहे बरं का. तर अव्याप्ती कळाली. अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव. पुढे काय लोक. लोक किती प्रकारचे आहे तीन. कोण कोण स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. हे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. लोक तीन आहे स्वर्ग मृत्यू. पुण्य केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते आणि पाप केलं तर पाताळात जावं लागतं नरकाधिकामध्ये. नरक सारे पाताळात आहे. कळलं की नाही खाली आहे. आणि जर पाप पुण्य समान असेल तर मृत्यू लोकात मनुष्य रूपाने आहे की नाही. त्याच्यातही खूप सूक्ष्म भेद आहे. ठीक आहे. चला पुढे काय आहे. या बारीक सारीक गोष्टीचा विचार तुम्हाला याच्यात खूप सापडेल. एकनाथी भागवत स्वर्ग मृत्यू पाताळ आदी आदी करके पाप पुण्याचा विचार बरेच सर्व ग्रंथामध्ये. चला पुढे काय वादादी. वादादी तीन आहेत. कोण कोण वाद जल्प वितंडा. वितंड म्हणा वितंडा म्हणा. ठीक आहे ना. वाद म्हणजे काय बरं. वाद शब्दाचा अर्थ आहे गुरु शिष्याचा संवाद, त्याला म्हणतात वाद. कळलं. वादाचं लक्षण करायचं असेल तर तत्वबुभुत्सुना सह कथा. वाद लिहून घ्या. तत्वबुभुत्सुना सह कथा वाद. तत्वबुभुत्सुना सह कथा वाद. म्हणजे काय तत्वबुभुत्सु त्याची तृतीया. तत्वाला जाणण्याची इच्छा असणारा जो पुरुष साधक वगैरे त्याच्याबरोबर तत्वबुभुत्सुना सह त्याच्याबरोबर होणारी जी कथा संवाद त्याला म्हणतात काय वाद. ठीक आहे. पुढे जल्प. जल्प म्हणजे काय त्याचंही लक्षण द्या. परपक्ष निराकरण पूर्वकम. परपक्ष निराकरण पूर्वकम स्वपक्ष स्थापनावती. स्वपक्ष स्थापनावती विजिगीषु कथा.
विजिगीषु कथा जल्प. बरोबर. काय असतं बरं जल्पामध्ये? परपक्ष म्हणजे दुसऱ्याचं मत, त्याचं निराकरण करायचं, खंडन करायचं, आणि त्याचं खंडन करून स्वतःचा पक्ष स्थापन करायचा की असं नाही, असं मत आहे, असं पाहिजे, स्वपक्ष स्थापन. अशा रीतीने जी जिंकण्याच्या इच्छेने विजिगीषु, जिंकण्याच्या इच्छेने केल्या जाणारी जी कथा तिला म्हणतात काय? जल्प. आणि एक आहे तिसरी वितंडा. वितंडा म्हणजे काय? लिहा. स्वपक्ष स्थापनहीना. स्वपक्ष स्थापनहीना विजिगीषु कथा. विजिगीषु कथा. ठीक आहे. बघा, वितंडा त्याला म्हणतात की केवळ दुसऱ्याचं खंडन करणे, आहे नाही. अहो म्हणे तुम्ही आमचं खंडन करताय पण तुमचं मत काय? हा हा, आमचं काहीच मत नाही, फक्त तुमचं बरोबर नाही. याला म्हणतात काय? वितंडा. कळलं की नाही? ते दिलं आहे. स्वपक्ष स्थापन ही ना, आपला पक्ष काही स्थापन करायचा नाही आणि दुसऱ्यावर विजय मिळवायचा, विजिगीषु कथा, त्याला म्हणतात वितंडा. ठीक आहे ना. असं ग्रंथ कोणता माहिती की वितंडाचा? हा, त्या हर्ष, श्री हर्ष यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. श्री हर्ष मिश्रा यांनी लिहिलेला ग्रंथ आहे कोणता? खंडन खंड खाद्य. त्या ग्रंथ कसा ग्रंथ आहे तो? वितंडाचा ग्रंथ आहे. आमचं काही नाही, वेदांताचं. तुमचं बरोबर नाही. चला पुढे काय आहे? पुढे सांगत चला. हा, विधिवाक्य आहे की नाही? विधिवाक्य कुठे गेलं? विधिवाक्य निवृत्ती, पाप, कर्म, पुण्य, प्राणायाम. प्राणायाम झालं ना, लक्षण दोष, वाद आदी. हा, विधिवाक्य सापडलं. ते विधी 3 प्रकारची आहे हो. कोणती? अपूर्व विधी, नियम विधी आणि परिसंख्या विधी. घ्यायचं का थांबायचं? हा, काय थांबायचं का? झालं मग पुढचा विचार उद्या करू. मला वाटलं होते 3 तेवढे 3 पुरे घेऊन टाकू. चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.